हे बघा लातूरकरांनो काय होत आहे का काय होत एक गोटा बांधतात आणि दोन बिलं उचलतात. बगर विहिरी करता बिलं उचलतात. ते काँग्रेसच्या आमदारानंच केलं का काँग्रेसनं जर दिलं नसतं माझ्याकडे मुडकी सायकल घेऊन मी शेती करीत होतो. माझ्या पोराने आता 2 ट्रॅक्टर घेतलेत. स्लॅब झालाय, शेतात सारं सोय पूर्ण झालंय. ही काँग्रेसनं दिल्यामुळं झालंय. चुकीचं आमच्या लेकरा बाळाचा दुआ लागेल हलकट लोकांनी. या कुणी लुटलं सरकारच्या लोकांनी लुटलं. पालकमंत्री काय करतो तिथं? चुकीचं आहे. उगाच एक मला खोटं नाही सांगत. ही कारखाने आहेत म्हणून आम्ही जगतो. हा, या साखर कारखान्यामुळे आम्ही जगायलेले लोक. त्यामुळं कारखाने जर नसते तर ह्यांनी काय केलं असतं सांगा. बघा हे लुटारू आहे म्हणते शासन लुटारू 6,000 रुपये भाव देतो म्हणले तर 4,000 भाव दिला नाही. त्यांना बोलू द्या की येतो आतापर्यंत सगळे चोराचे किशे भरले. विहिरी दिल्या 25% रक्कम ह्यांनीच खाल्ली. एक गाव वंचित राहिलं रस्त्यापासून. त्या गावाला रस्ता कसं घे तुमच्या मंजूर झाला रस्ता चालू व्हायला. रस्ता आता चालू व्हायलाय लगेच. एका गोट्याला 10,000 रुपये घेतात. विहिरीसाठी 15,000 रुपयांचा रेट कार्ड आहे. लाडकी बहीण आल्या लाडक्या बहिणीचं भाजपच्या लोकांनी भाजपच्या लोकांनी बोलू तरी द्या. थांबा. कुंकून आला हो तुम्ही रस्त्याला जाताव का बघा रस्ता कसला आहे ते. एक गोटा माणसात दोन बिलं उचलतात भाजपवाले. केलेल्या निराधारच्या पगारी इलास राहून ह्यांनी कट करून टाकल्या 40,000. तुम्हाला काय करते आम्ही कुठे बोलू. खताचे भाव काय त्यांच्यापेक्षा बेकार सरकार मधल्यांनी काय दिवे लावले 10-5 वर्षांनी ते सरकार मधल्यांनी बोलावं. तरुणाला कुणाला बोलायचं का इथं? तरुणाई हे बघा गावागावामध्ये जे आहे ते भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगल्याचं पाहिजे. जुनं दिसून नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. प्रचारही सुरू झालेला आहे. काय आहे गावकऱ्यांचा मूड? लातूर जिल्ह्यामध्ये पंचायत समिती आणि नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचा मूड काय जाणून घेऊया. हे गावकरी आहेत. भिसेवाघोली हे गाव आहे आणि शेतकरी आंदोलनासाठी हे गाव चळवळीतलं गाव आहे, प्रसिद्ध गाव आहे आणि त्यामुळं या गावामध्ये कौल जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. काय म्हणतायत शेतकरी आणि किती महत्वाची आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाणून घेऊया या माझ्यासोबत. किती महत्वाची आहे निवडणूक ही? हा, कशामुळे जिल्हा परिषद कशासाठी महत्वाची आहे असं वाटतंय? तुम्ही बोला की सांगा. तुम्ही बोललं पाहिजे की मत मी विचारतो मत देताव का? मतदान करताव का? पुन्हा का बरं मतदान करावं लागतं सांगा बरं. ते बी कळत नाही का? बरं इकडं काय आहे का? बरं मला सांगा कशा पद्धतीची ही निवडणूक आहे या वर्षीची? चांगले निवडणुकीला काय चांगला आहे की? सगळं चांगलं दिसायला वाटायला यावेळेस. हा चांगला आहे. नका बोलायचं वगैरे बोलायचंच नका काय या वर्षी. आणि निवडणुकीत बोललं पाहिजे की पण नाही ग बोलायचं काय आहे की निवडणूक करायला लागले सगळे. चांगलं आहे सगळं वातावरण चांगलं आहे सगळं चांगलं आहे. बरं शेतकऱ्यांच्या याच्यावरती निवडणूक होते का दुसऱ्या मुद्द्यांवरती या वर्षीची निवडणूक होती वाटतंय? शेतकऱ्याच्या मुद्द्यावर होते का? होती. कुठले मुद्दे आहेत या वर्षीचे मग ऊसाचे ऊस चाललेत कारखान्याले सगळे. जिकडं तिकडं मशनी आहेत. सगळे लेबर आहेत. जिथल्या तिथं तोडायलेत वाहनं चालायलेत. सगळं चांगलं आहे. मग किती वर्ष सत्ता होती मागलची त्याच्यात कामं झालेत का? विकास कामं झालेत काही काही राहिलेत काही. दोन्ही झाले. आणखीन काही गावकरी आहेत. कशा पद्धतीची ही सगळी निवडणूक आहे या वर्षीची? कशा पद्धतीची म्हणजे चांगल्या पद्धतीची आणि कशी आहे? भारतीय जनता पक्षासाठी चांगली निवडणूक आहे. चांगल्या पद्धतीची आहे. चांगले उमेदवार आहेत. रमेश अप्पा कराडसारखा माणूस या भागाला आमदार आहे. आम्हाला सरकारी दवाखाना मंजूर केला. रस्त्याचं काम झालं. दुसरे रस्ते दिले. भरपूर काम आमच्या गावचे चालू आहेत. अजून शेतकऱ्याला विमा यायला उद्याच्याला अनुदान आलंय. काय कमी आहे? समजा व्यवस्थित जिथल्या तिथं काही अडचण नाही कुठली. निवडणुकीमध्ये सत्ता होती भाजपची. त्या भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये कुठले विकासाचे कामं झालेत असं वाटतं आणि त्याच्यावरती आता निवडणुकीत सामोरे जात? समजा विकासाचे काम सध्या भाजपचेच चालू आहे. कुठलं काम नाही. समजा गावात सुंदर आहे. रस्ता बघा तुम्ही, लाईट बघा तुम्ही, सगळं व्यवस्थित चालू आहे. काय वाटतंय तुम्हाला विकास झाला म्हणते? गावाला जर दिशा दिली असली तरी इलासराव देशमुखाने दिली गावाला दिशा. ही जी समोरच आहे किती लाखाचा फंड आहे. एक गाव नाही अशा अनेक भागातल्या गावाली नारळ फोडून ज्या त्या गावांनी मंदिरं ज्या त्या गावांनी व्यवस्था
रस्ते केलेत. आज वर्ष झालं आम्हाला नुसतं रस्त्याने जाताना मोटरसायकल अशा करायला लागल्यात. आता ही ऊस नेलेत, ही काहीतरी ज्याच्याकडे ऊस नाही ते अर्धत येत. शेअर सुद्धा इलासरावांनी विरोधकाली सुद्धा दिले, ज्यानं ऊस गेलाय त्याला शेअर दिले. ही काही बी अर्धत येत. उलचं थोडं काढलं डुबकं या इथं, त्याच्या नावाखाली अर्धत येत. यांचे 12-15 चालवायला लागलेत कारखाने. त्याच्यावर कर्मचारी किती आहेत, माणसं किती आहेत, ट्रॅक्टर किती आहेत, वाहनं किती आहेत. लोकांनी सुखी जगायलेल्या लोकांनी ही दुःखी करायलेले लोक आहेत. किती महत्वाची आहे निवडणूक मग ही? निवडणूक ही फार महत्त्वाची आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि भाजपच्या काळात अति असं महत्त्वाचं काम झालेलं आहे की बाबा ग्रामीण भागामध्ये शेतकरी गोटे असतील, विहिरी असतील, रस्त्याचे काम असतील, उड्डाणपुलाचे काम असतील, कुठले हितले काम असतील, सर्वसामान्यच्या करता ही भाजप सरकार अतिशय महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं राहणार आहे. आणि विलक्षण चुरशीची लढत आम्ही देणार आहोत. होणार आहे का? काय 10,000 गोट्याला, 15,000 हिरीला. ही कुठं लुटले लोकांचे गोरगरीब? आम्ही लुटलं? कुणी लुटलं? तिथं ह्या लोकांनी शासनानं, ह्या शासनानं सरकारच्या लोकांनी लुटलं. पालकमंत्री काय करतो तिथं? अनुदान मिळणार लोकांनी. आमच्या लेकरा बाळाचा दुआ लागेल हलकट लोकांनी. या खोटं नाही सांगा तुम्हाला. बघा काय झालं. चुकीचं आहे. काही म्हणतात ते लबाड बोलतात ते चुकीचं आहे. उगाड देतात. एकलेच्या गावात आढळला एवढी ह्यांच्या लोकांनी तुम्हाला खोटं नाही सांगत. ही कारखाने आहेत म्हणून आम्ही जगतो. हा, या साखर कारखान्यामुळे आम्ही जगायलेले लोक. खरंच असं झालंय का? हो बरोबर आहे की. कारखान्यामुळं, कारखाने जर नसते तर ह्यांनी काय केलं असतं सांगा? आज सोयाबीनला भाव बरोबर योग्य पद्धतीनं द्यायला का सरकार? नाही. 3800 न 40 न कुठं 42 न लुटलं आणि आता 5300 न लुटलं. त्याच्यात बी 300 बरोबर योग्य पद्धतीनं दिला. लुटतोय कोण पण? शासनच की. आताची बघा हे लुटारू आहे म्हणते शासन. लुटारू नाही शासन. 6,000 रुपये भाव देतो म्हणले, तो 4,000 भाव दिला नाही. हमी भाव कुठं आहे ह्यांचा? हमी भाव कुठं आहे शासनाचा? हा, एक तर गोष्ट खरी आहे का ह्यांची? लबाडाचं तोंड मोठं आहे ह्या शासनाचं. त्यांना बोलू द्या की, येतो की त्यांच्याकडे बोलू द्या. हॅलो, ह्यांनी काय केलं? आतापर्यंत सगळे चोराचे किशे भरले. गोटे दिले 10%, 20% रक्कम ह्यांनीच खाल्ली. विहिरी दिल्या 25% रक्कम ह्यांनीच खाल्ली. रस्ते करायचे म्हणले 2012 पासून एक गाव वंचित राहिलं रस्त्यापासून. त्या गावाला रस्ता नाही साधा. विचारू ना, वंचित राहिलं गाव रस्त्यापासून म्हणाले. नाही गावातले पुढे ऐका कसं हे तुमचं रस्त्याने जायना ह्यांचाच घर. रस्ता मंजूर झालाय. नाही झाला मंजूर. रस्ता मंजूर झाला. रस्ता चालू व्हायला. रस्ता आता चालू व्हायलाय लगेच. चला नाही गेला. चला माटे पडला झालेच नाही. चला कुठल्या बी रस्त्यावर चला. 4 गावचे रस्ते धावतो. एका गावून 4 रस्ते धावतो. आता जाऊ द्या, आता मुद्द्यावर जरा येऊ. शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्याच्यामुळे शेतकरी सुखी आहेत का एवढं सांगा आता. नाही सुखी कशात आहे दाखवून द्या ना तुम्ही. सोयाबीनला भाव नाही. सोयाबीनला योग्य पद्धतीचा सोयाबीनला योग्य पद्धतीचा भाव आहे का? बांधील भाव दिलेत का शेतकऱ्याच्या पात्रात? एक सुद्या दिना. पोल्ट्रीच आहे, मातीच आहे, हवाच आहे, डांब्याच आहे. ही असल्या पद्धतीचा भाव कुठं शासनानं दिल्या बोलल्या प्रमाण दिला? जिल्हा परिषदेला हे महत्वाचे आहेत का मुद्दे? मुद्दे महत्वाचे नाही तर काय? शेतकऱ्याच्या महत्वाचे मुद्दे आहेत की. हो, शेतकऱ्याचे मुद्दे महत्वाचे आहेत की. सोयाबीन आता आपल्या शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या कोणतं पीक आहे? ऊस. ह्या लातूर जिल्ह्याला जर इलासरावनं जर कारखाने काढले नसते सुरूपासून, आता एक ही सरकार आलं 4 वर्षात, ह्या 5 वर्षात ही सरकार आलं म्हण काय भाव बोलल्या पद्धतीनं द्यायले का? कुणी आहे का भाजपचं उत्तर द्यायला? भाजपचं दुसरं आहे का उत्तर? निवडणूक रस्त्याची आहे. ही निवडणूक दवाखान्याची आहे, लाईटीची आहे. ही निवडणूक आता का सारखी निवडणूक ती कारखान्याची नाही. ही निवडणूक जिल्हा परिषद. आता आले ते रंगात. अहो, एवढा सरकार जर ह्या सरकारनं, चालू सरकारनं, भाजप सरकारनं जर जिल्हा परिषदला जर बचत दिलं तर शेतकऱ्याकडे येईल. बचतच नसतं तेव्हा गोट्याचं तरी अडकलेलं.
बजेटच देत नाही ना सरकार इकडं. नाही सरकार बजेट देतंय सगळं होतंय बानगडाच्या आहेत हे खोडगोरी सरकार भाजपच्या लोकांनी बोलू तरी द्या. कुठे गेलं पिटलं कुठं अनुदान दिलं आपण? भाजपच्या लोकांनी कशाला दिलं नाही काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही. सगळे काम चालू आहेत अनुदानचं काम चालू आहे विम्याचं काम चालू आहे आतापर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत लाडकी बहीण आली लाडकी बहीण आली आणि लाडकी बहीण आली लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणीचे आलेत पैसे. थांबा 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 थोडक्यात थांबा काय का इकडे या असं काय होतंय. एका गोट्याला 10,000 रुपये घेतात विहिरीसाठी 15,000 रुपयांचा रेट कार्ड आहे. हा पण हे म्हणले की हे मुद्दे नसतात म्हणले इथं रस्ता पाणी नाली ह्याच्यासाठी रस्ता कुंकून आला हो तुम्ही रस्त्याला जाताव का बघा रस्ता कसला आहे ते. बिलं उचलले का? एक गोटा माणसे दोन दोन बिलं उचलीचे भाजपवाले. आणि विहिरीचे पैसे विहिरी नाही एक बांधता गोटा केलं माणसे तर दोन दोन बिलं दहा उचलीचे विहिरीचे माझे पैसे वाचले तर भाजपवाले कार्यकर्ते. काय करते तर एक गोटा बांधते दोन दोन बिलं हे बघा लातूरकरांनो काय होतं ऐका काय होतं एक गोटा बांधते दोन दोन बिलं उचलीते बघा विहिरी करता बिलं उचलीते. भाजपवाल्याला विचारू कसं आहे. आमचं म्हणणं रस्त्याचा गोटा कुणी उचलला त्यांनी प्रूफ द्यावं दोन उगा काही बोलायचं नाही. रस्ता 10 वर्षानं नाहीये रस्ता गेल्या ट्रम 10 वर्ष काँग्रेसचे आमदार होते 2 ट्रम आमदार काँग्रेसचे होते दोन्ही ट्रमनी एवढे काँग्रेस बोला यांनी म्हणावं 10 वर्षांनी रोड काँग्रेसचे पहिले आमदार तर गेले की आता आले बी. मग आता रोड मंजूर झाला ना झालं ना त्याला बजेट मंजूर ते काँग्रेसच्या आमदारानंच केलं. का काँग्रेसनं जर दिलं नसतं माझ्याकडे मुडकी सायकल घेऊन मी शेती करीत होतो माझ्या पोरांनी आता 2 ट्रॅक्टर घेतलेत स्लॅब झालाय शेतात सारं सोय पूर्ण झालंय ही काँग्रेसनं दिल्यामुळं झालंय ही बी सांगतो तुम्हाला. हा, आणि काय म्हणायचं? लाडक्या बहिणीचे पैसे नोव्हेंबर डिसेंबर लाडक्या बहिणीचे पैसे नोव्हेंबर डिसेंबरचा क्वाटा कुठं गेला दिला का दिला बघा तुम्ही लॅब्स मध्ये क्वाटा आहे नोव्हेंबर डिसेंबरच्या पगारी केल्या का लाडक्या बहिणीच्या आणि निराधार लोकांचे बी नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आणखी दिले नाहीत. करून टाकले भाजपवाल्यांनी काँग्रेसनं केलेल्या निराधारच्या पगारी इलासरावनं ह्यांनी कट करून टाकल्या 40,000 कटक्या केल्या. नाही पगारीच्या वेळेला कुणाच्या सगळं कट आहे? चालू. काय विचारू की त्यांना? पाहिजे सांगा पगार काम चालू आहे अजून कुणाला कुणाची पगार पगार? दंडी दिल्या का द्यावं लागेल ना प्रूफ द्यावा लागेल ना. आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव योग्य दिला का तुम्हाला काय करते आम्ही कुठे बोलू ती बोलतील ना ते काय आम्हाला बोलतात काय ती बोलायची? बोलतील खताचे भाव काय केले खताचे भाव काय केले? काँग्रेस चांगलं नाही म्हणून काँग्रेस चांगलं नाही म्हणून तुम्हाला दिलं आणि तुम्ही तर त्याच्यापेक्षा म्हणता की त्यांनी काय केलं अरे वा ती बरोबर नाही तर म्हणून तुम्हाला दिलं तुम्ही तर त्यांच्यापेक्षाही निघाला म्हणजे काँग्रेस चांगलं नाही म्हणून ह्यांना दिलं आणि हे बी तसलेच. त्याच्यापेक्षा बाद त्यांच्यापेक्षा बेकार निघाला मग आता विश्वास कुणावर आहे. लोकशाही जिवंत आहे का. कुठं लोकशाही कशी जिवंत आहे आता मत असतंय त्याच्यासाठी आता मत कुणाला द्यायचे मग? मग तू आम्ही आता नवीन जी पहिलं जुनं ती सोनं जुनं ती सोनं जुनं ते सोनं का. हा मला सांगा एक मिनिट ह्यांच्याकडे शेतकऱ्यांचे किती महत्वाचे मुद्दे या निवडणुकीत असणार आहेत का त्याच ट्रॅडिशनल पद्धतीने निवडणूक होणार आहे थोडक्यात सांगा. एक मिनिट त्याला जाऊ द्या कसं आहे की मुळात ही जे स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची निवडणूक आहे. परंतु सत्ताधारी असतील का विरोधी असतील दोन्ही बी शेतकऱ्याला विसरलेत. महत्वाचं हे आहे शेतीचा प्रश्न बाजूला आहे आणि तू बडा किंवा मै बडा असं चालू आहे ह्यांच्यामध्ये. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बाजूने ही निवडणूक व्हायला पाहिजे आणि गेल्या 5-10 वर्षाचा जर इतिहास पाहिला शेतकऱ्यानं पीक कोणतंही केलं कांदा पिकवला कांद्याला असं 20 रुपयाच्या पुढे भाव जायला चालू झालं की पाकिस्तानचा कांदा आणला बाजारामध्ये ओतला आणि इथल्या कांद्याचे भाव पाडले म्हणजे कांद्याचा शेतकरी मारला. कांदे परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटो लावले टोमॅटोला थोडासा भाव मिळायला चालू झालं की नेपाळहून सरकारने टोमॅटो मागविला टोमॅटो उत्पादकांची माती केली. ते दोन्ही परवडणं म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पेलं. सोयाबीनला आत्तापर्यंत एका क्विंटलला मी जिम्मेदारीने सांगतो की मी स्वतः शेतकरी आहे आणि 1 क्विंटल सोयाबीन तयार करायला 7,500 रुपये खर्च येतो. सगळे मुद्दे आता असणार आहेत का ह्याच्यावर मला हे सांगा. मी म्हणूनच विचारतो या मुद्द्यावर निवडणूक होते का दुसऱ्यावरच होणार आहे. आता सध्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव आम्ही मागतोय जोपर्यंत शेतकऱ्याला त्याचा
घामाचा दाम मिळणार नाही. सरकार नुसती भूलभुलैया दाखवते की MSP सांगते, एक सुद्धा MSP ची आणि बाजारात मिळणाऱ्या भावाची जोड होत नाहीये. आणि या ठिकाणी हे सगळे मुद्दे बाजूला सारून, शेतकऱ्यांना बाजूला सारून हे दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे. विरोधक बी ते बोलायला तयार नाहीये आणि सत्ताधारी बी लोक बोलायला तयार नाही. आमचं असं स्पष्ट मत आहे की विरोधकांनी, जे विरोधी पार्टी असेल त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलावं. सरकारमधल्यांनी काय दिवे लावले 10-5 वर्षांनी ते सरकारमधल्यांनी बोलावं. तरुणाला कुणाला बोलायचं का इथं? ए तरुणाई, हे बघा ही तरुणाई या भिसे वाघोलीची या जिल्ह्यातली नुसती पळायला तयार आहे. लाडकी बहीण बिडकी बहीण हे तर लातूर जिल्ह्यातलं सगळं वातावरण आहे. लातूर जिल्ह्यामध्ये हे सगळं वातावरण आहे. लातूर महानगरपालिकेनंतर जे आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलंय. आणि पाहू शकता गावागावामध्ये जे आहे ते भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे येणारी निवडणूक कशी चुरशीची असणार आहे? भाजप पुन्हा सत्तेत येतं का काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना गुलाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.